नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक स्वामीसेवक हे वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा या करत आहेत. आपल्या गुरूंच्या विषयी आपल्या मनात जे काही कृतज्ञता असते तो व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा असते. गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंना मानवंदना करण्याचा दिवस असतो. तर या गुरुपौर्णिमेला आपल्याला आपल्या स्वामी महाराजांसाठी आणि दत्त महाराजांसाठी बऱ्याच सेवा या करायच्या असतात आणि त्या सेवा आपण करत आहोत. काही स्वामीसेवक हे 21 दिवसांचं स्वामीचरित्र सारामृत, 11 दिवसांचं, 7 दिवसांचं स्वामीचरित्र सारामृताची सेवा करत आहेत. तर काही स्वामीसेवक हे गुरुपौर्णिमे निमित्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणही करत आहेत. आता या काळात या सर्व सेवा आपण आपल्या गुरूंना समर्पित केलेल्या आहेत. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंसाठी आणखीही काही सेवा उपाय या करायच्या आहेत. तर गुरुपौर्णिमा का साजरी करतात? तर आपल्या मनात आपल्या गुरूंविषयी जी कृतज्ञता असते ती व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करतात. गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे अंधारातून उजेडाकडे नेणारी व्यक्ती. गुरु म्हणजे आपल्या आयुष्याला वळण देणारी व्यक्ती. बघा, आपली सर्वात आपले शिक्षक हे आपले तिसरे गुरु असतात. यानंतर आपले आध्यात्मिक गुरुही असू शकतात. म्हणजे आयुष्यात एकच गुरु असतो असं नाही. आपल्या आयुष्यात गुरु हे वेगवेगळे असू शकतात. म्हणून आपण जर स्वामी महाराजांना आपलं गुरु मानलेलं असेल तर या गुरुपौर्णिमेला आपल्याला स्वामी महाराजांना आपलं गुरुपद द्यायचं आहे. स्वामी महाराजांना आपलं गुरु करून घ्यायचं आहे. तसेच गुरुपौर्णिमेला आपल्याला गुरुपौर्णिमेला आपल्याला आपल्या घरीच गुरुपौर्णिमेची पूजा करायची आहे. त्यामध्ये आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची यावर एक व्हिडिओ मी इन डिटेल चॅनलवर अपलोड केला आहे. तो नक्कीच बघा. आणि आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही उपायही करायचे आहे. तर ते उपाय कोणते तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर नमस्कार, मी साधना. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझी सर्व व्हिडिओ माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून जाते. तर आज आपण गुरुपौर्णिमेला आपल्याला कोणकोणते कामे किंवा सेवा करायच्या आहेत ते बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला गुरुवारी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी, हे बघा, यावर्षी गुरुपौर्णिमा ही गुरुवारी आलेली आहे. म्हणजे दुग्ध शर्करा योगच आहे. गुरुवार आणि गुरुपौर्णिमा या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी आलेल्या आहे. म्हणून आपल्याला हे उपाय करायचेच आहे. तर सर्वप्रथम आपल्याला गुरुवारी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे. पिवळ्या रंगाचं वस्त्र का घालायचं? तर पिवळा रंग हा आपल्या गुरुग्रहाशी निगडीत असतो. म्हणून आपल्याला आपलं गुरुग्रह किंवा गुरुचं जे पाठबळ आहे ते मजबूत करण्यासाठी आपल्याला गुरुवारी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे. त्यानंतर आपल्याला गुरुवारच्या दिवशी शक्यतो विशेषतः महिलांनी केसांवरून पाणी घ्यायचं नाही, म्हणजे केस धुवायचे नाही. गुरुवारच्या दिवशी आपल्याला नखे काढायचे नाही. या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांचं पालन आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे. यानंतर आपल्याला गुरुवारी म्हणजेच गुरुपौर्णिमेला स्वामी महाराजांची पंचोपचार पूजा करायची आहे. स्वामी महाराजांना आपल्याला गुरुपद द्यायचं आहे. शक्यतो हे गुरुपद देण्यासाठी तुम्ही तुमच्या शेजारील मठात, मंदिरात, केंद्रात जा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सर्वांनी वेळ काढून स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी किंवा दत्त महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात आवर्जून जा. एक दिवस तुम्ही आपल्या स्वामी महाराजांसाठी, आपल्या गुरूंसाठी नक्कीच काढा. यानंतर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या शेजारील मठात, मंदिरात, केंद्रात गेल्यावर तुम्हाला तेथे पिवळ्या रंगाचं कोणताही प्रसाद किंवा पिवळ्या रंगाची वस्तू ही दान करायची आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करू शकतात. मग तुम्ही जर मठात किंवा केंद्रात गेला तर तिथे तुम्ही पिवळ्या रंगाच्या पेढे घेऊन जाऊ शकतात. ते पेढे तुम्ही सर्वांना प्रसाद म्हणून देऊ शकतात. तुम्ही केळीचा प्रसादही केंद्रामध्ये सर्वांना देऊ शकतात. तसेच तुम्ही पिवळ्या रंगाचे लाडू, बुंदीचे लाडूही या गुरुपौर्णिमेला प्रसाद म्हणून देऊ शकतात. पिवळी मुगाची डाळ तुम्ही देऊ शकतात. तसेच पिवळ्या रंगाचं वस्त्रही तुम्ही या दिवशी दान करू शकतात.
अशा प्रकारे तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी महाराजांना पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे। जी पिवळ्या रंगाची फुले आहेत ती तुम्हाला स्वामी महाराजांना अर्पण करायची आहे। यानंतर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणखी एक उपाय करायचा आहे आणि तो उपाय म्हणजे तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे। तो दिवा जर मातीची पंती असेल तरी चालेल। त्या दिव्यामध्ये 2 वातींची एक वात अशी वात तयार करायची आहे आणि त्या दिव्यात तुम्हाला तूप टाकायचं आहे। शुद्ध गाईचं तूपच तुम्हाला त्या दिव्यात टाकायचं आहे। जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलही टाकू शकतात, परंतु जर तूप असेल तर तुम्ही शुद्ध गाईचं तूप त्या दिव्यात टाकायचं आहे आणि तो दिवा घेऊन तुम्हाला स्वामी महाराजांच्या केंद्रात मंदिरात मठात जायचं आहे। तिथे असणाऱ्या औदुंबर वृक्षाखाली तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे। बघा, दिवा हे मांगल्याचं आणि यशाचं प्रतीक आहे, त्यामुळे आपल्याला हा दिवा औदुंबर वृक्षाखाली लावायचा आहे। हा दिवा ते औदुंबर वृक्षाखाली प्रज्वलित केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व काही दुःख, समस्या, अडचणी, वाईट शक्तींचा नाश होतो आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतात। म्हणून तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी औदुंबर वृक्षाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता यानंतर करायचा दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि गूळ घ्यायचा आहे आणि ही हरभऱ्याची डाळ आणि गूळ तुम्हाला एका गाईला खाऊ घालायचा आहे। आता हरभऱ्याची डाळ आणि गूळ गाईला खाऊ घालत असताना ते कशा प्रकारे खाऊ घालायचं आहे तर तुम्हाला तुमच्या हातावर, तुमच्या तळहातावर तुम्हाला डाळ आणि गूळ घ्यायचा आहे आणि तो गाईला खाऊ घालायचा आहे। मग तुम्ही डाळ आणि गूळ घेतला आणि गाईसमोर ठेवून दिला आणि ती गाय खात आहे असं करायचं नाही। तुम्हाला तुमच्या हातावरच डाळ आणि गूळ घ्यायचा आहे आणि तो गाईला खाऊ घालायचा आहे। अशा प्रकारे खाऊ घालायचा आहे की त्या गाईने तुमचा हात, तुमचा तळहात तिच्या जिभेने चाटला पाहिजे। बघा, जेव्हा गाय तुमचा तळहात चाटत असते तेव्हा तुमच्या त्या तळहातावरील जी काही दुःख आहे, दारिद्र्य आहे, वाईट शक्ती आहे, अडचणी आहे, संकट आहे, ते सर्व ती गाय तिच्या जिभेने चाटून घेत असते। आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे। गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात असं म्हटलं जातं। म्हणून आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी या गाईला डाळ आणि गूळ खाऊ घालायचं आहे आणि ते डाळ आणि गूळ खात असताना गाईने आपले हात हे तिच्या जिभेने चाटून घेतले पाहिजे। म्हणजे आपल्या हातावरील ज्या रेषा आहेत त्या रेषांमध्ये जे काही दुःख आहे, अडचणी आहे, संकट आहे, ते सर्व ती गाय चाटून घेणार आहे आणि मग यानंतर आपल्या आयुष्यामध्ये सुखाचा काळ सुरू होणार आहे असं समजून घ्यायचं आहे। त्या गाईला डाळ आणि गूळ खाऊ घालत असताना तिला प्रार्थना करायची आहे की हे गोमाते, मी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुला डाळ आणि गूळ खाऊ घालत आहे। तू या डाळ आणि गूळ खात असताना माझ्या हातावरील सर्व दुःख, संकट, दरिद्री, ज्या अडीअडचणी आहेत, जे काही माझ्या आरोग्यासंबंधीचे प्रश्न असतील ते सर्व तू तुझ्या जिभेने चाटून घे आणि मला आणि माझ्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद राहू दे। तुझा आशीर्वादाने माझं घर, माझं कुटुंब सुखासमाधानात, आनंदात आणि आरोग्यात नांदू दे, अशी प्रार्थना तुम्हाला त्या गोमातेला करायची आहे। तर अशा प्रकारे काही सेवा, काही महत्त्वाची कामे तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे। तर आजची माहिती इथेच थांबवते। जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा, लाईक करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।